हॅलो हाय नमस्कार. मी मनीषा आणि स्वागत करते तुमचं माझ्या ह्या नवीन करकरीत व्लॉगमध्ये. येस, खूप दिवसांपासून ठरवलं आहे की मी व्लॉग स्टार्ट करणार आहे आणि त्याची सुरुवात आज करते 15 ऑगस्टच्या दिवशीपासून. आणि आम्ही बाहेर जातो आहे. तर हे बघता किती सुंदर वातावरण आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आम्ही गाडीत जातो ना, आव्यानाला काहीतरी चटर-बटर लागतं खायला. आणि तिला जेव्हा मी चटर-बटर तिचं खायला दिलं ना, ती खाती कमी आणि बस तोंडाला जास्त लावून घेते. आणि ती अशी कॅमेऱ्यात बघून ते स्वच्छ करत होती. त्याच्यानंतर आम्ही 2-3 कामं करून घेतली माझे. आणि पाहताय किती सुंदर फ्लॅग दिसतोय ना. आणि ह्या फ्लॅगला पाहून आव्यानाचं जय हिंद करणं हे हमेशाचंच आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर आलो आणि बघताय किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. कात्रजचा बोगदा आहे, पण यातून इतकी सुंदर झाडं दिसत होते, डोंगरातून येणारं पाणी खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की बस बंदच नाही व्हावं ह्या रस्त्यात. डोंगरमध्ये डोंगरात होत. तुला आवडलं का? छान वाटतं का? तू पहिले पण आली ते, पण तू छोटी होती तेव्हा. माझी सगळी कामे झाली आणि त्यानंतर आम्ही परतीच्या रस्त्याला आलो. आणि येता येताच आव्यानाची बडबड तशी तर तुम्ही ऐकलीच आहे ना. आणि जेव्हा कधीही आम्हाला डोंगर दिसतं ना, आम्हाला हिरकणी आठवली नाही असं कधीच होत नाही. तिला हिरकणीची स्टोरी खूप आवडती. आणि असंच ऐकत ऐकत आम्ही घरी आलेलो. आणि त्यानंतर आम्ही येस, ही आव्याना आहे. आणि आम्ही काय करणार आहोत माहिती आहे का, आज बाहेर जाणार आहोत ग्राउंडला. तर आज आमचा हा पहिला ब्लॉग आहे. ओके, तर ना आम्ही आज बाहेर जाणार आहोत, खूप सारं खेळणार आहोत ग्राउंडवरती जाऊन. पण ना बाहेर पाऊस येत होता, आता बंद झाला. म्हणजे आता आपण जाऊ शकतो की नाही? जाऊयात, चला चला चला. घरी आल्यानंतर आम्ही बाहेर ग्राउंडला जायला निघालो. आव्यानाला कसं तसं हे एकच दिवस भेटतो, जेव्हा तिच्या डॅडाला सुट्टी असते तेव्हाच. आणि आम्ही जाता जाता मंदिरात जातो, हे आमचं ठरलेलंच आहे. मग मंदिरात गेलो. तिथल्या आजीने रोजप्रमाणे तिला तिचा खाऊ दिला, जो मॅन्डेटरीच आहे. ती तिला देणार म्हणजे देणारच. तिथले 2-3 मंदिराचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आव्यानाच्या स्वर्गात. येस, आव्यानाचा स्वर्ग म्हणजे ग्राउंड. तिला ग्राउंडवर इतकं प्रेम आहे. ती जेव्हा पाहते तेव्हा चल ना मम्मा ग्राउंडला जाऊत. आणि तिचा ती बॉल घेऊन येणार, ती कोणाला देणार देखील नाही. आणि त्याच्यानंतर ती आणि तिच्या डॅडाबरोबर मस्त खेळणार. जेव्हा तिच्या डॅडासोबत असतो ती डॅडाबरोबर खेळती आणि त्याच्यानंतर मी असतेच तिच्याबरोबर. मग मस्त तिचं खेळणं सुरू होतं. मी म्हटलं आज मला सुट्टी आहे, आव्यानाचा डॅडा आहे आणि तो तिला घेऊन खेळणार, म्हणजे मी आता एका ठिकाणी बसून तिला पाहणार. इतकं सुंदर ग्राउंड आहे, खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. आणि तिच्यानंतर तिथे एक छोटीशी मुलगी आली होती, ती छान रेडी होऊन आली होती. तिची मम्मी तिचं फोटोशूट घेत होती ना. आणि त्याच्यानंतर ती अशी बबल्स खेळत होती त्या मुलीबरोबर. मी म्हटलं छान खेळते, कारण तसं तर तिच्याबरोबर जास्त खेळणारं कोणीच नाही आहे, ती एकटीच असती. आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ना, ती ज्या ठिकाणी बास्केटबॉल खेळती ना, त्या ठिकाणी सगळ्यांनी बाईक्स लावल्या होत्या. तसं तर तिला खेळता नाही येत, पण ती कंप्लेंट करत होती की डॅडा बघ सगळ्यांनी कशा इथे बाईक्स लावल्या. आणि आव्यानाचं खेळणं झालं. त्याच्यानंतर मला थोडीशी शॉपिंग करायची होती, जी आठवड्याची असते. आणि त्याच्यानंतर निघता रस्त्यात काय दिसलं बघताय, किती सुंदर बाप्पांच्या मूर्त्या असतात ना. बापरे, जितकं पाहावं तितकं कमीच. माझे डोळे असे मी तृप्त होऊन जातात जेव्हा मी ही बाप्पांच्या मूर्त्या पाहते. आणि त्याच्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे झाले आणि असं सुंदर व्ह्यू एन्जॉय करत आजचा हा पहिला दिवस संपलेला.